साईमाई सकाळ, शुभ सकाळ मित्रांनो. आज फायनली तो दिवस आलाय. त्याच्याची आम्ही आतुरतेने वाट बघतोय. आज शिर्डीला जाण्याचा दिवस, 7वा दिवस, शेवटचा दिवस या पदयात्रेमधला. खूप भारी वाटतंय. आता थोड्याच अंतरावरती आमची बाबांची नगरी आहे. त्या नगरीमध्ये नतमस्तक हो आणि 7 दिवसाचा प्रवास जो आम्ही केला, काटाकुट्यातनं, रस्त्यांवरतून, छोट्या रस्त्यांवरून, नदी नाल्यांमधनं, तो प्रवास सुखकर झाला. तेच बाबांना अभिवादन करून आम्ही आज निघणार तिथून. सो खूप भारी वाटतंय. जसं जसं अजून किलोमीटर कमी होतं तसं तसं ओढ जास्त लागली आहे. तुम्ही बघू शकता आपल्यासोबत आपला दादा आहे. तो पहिल्या दिवसापासून आपल्यासोबत आहे. सगळेजण तर निवांत चालले. आता कोणाला काही घाई नाही आहे, कारण का आता नगरी समोरच दिसते, जवळच आहे. फक्त 13 किलोमीटरवरती आहे. चला बघूया. हटायचं नाही, घाबरायचं नाही. डबल डोस मारा साईराम तुम्ही. ऐका, तुमची थंडी पडून जाईल. रोशन दादा, खोला सेशन द्या पटकन. तिथनं रोशन नावा सारखं रोशन. बघ आता तुम्ही त्याला यूज करा मुंबईला डायरेक्ट. ते पी नाका. बाळकून नका, बाळकून नाका. त्यांना समोरला आम्ही टेमी नाकी. गँग सप लपत नाही टीम नाकीची. चला भाईच्या साईराम. गावचे. चला 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 साईराम. नशीब लगते वावा असा मै तर मिळालेला. बस का विषय आहे का दादा. चलो अभी साइडी. ओम साई. शिर्डीला साईने नेलं शिर्डीला, नेलं शिर्डीला सावनी, नेलं शिर्डीला, नेलं शिर्डीला, नेलं शिर्डीला. एकच ध्यास हास रामानामात साई, साईंची माया कृपेची पायी. लाड लाड करुनी मला नेलं शिर्डीला, बाबांनी नेलं शिर्डीला, नेलं शिर्डीला, साईनी नेलं शिर्डीला, आणि नेलं शिर्डीला. ओम साईराम. साईराम भावांनो. ॲक्च्युली दरवर्षी पालखी आमच्यासोबत असते. गुजरातवरनं आलेली पालखी आहे. तुम्ही बघू शकता गुजरात ते शिर्डी हे चालत जातात. आणि आज ती पालखी आमच्यासोबतच शिर्डीमध्ये दाखल होणार. अशा खूप साऱ्या पालखी, म्हणजे द्वारकामाई दर्शन, खूप साऱ्या पालख्या जे खारवरनं आली होती, मानपाडावरनं आली होती, ठाण्यावरून, अजून नवी मुंबईवरनं एक पालखी आली होती. अशा खूप साऱ्या पालख्या आज शिर्डीमध्ये असतील. लाखोंचा जनसमुदाय आपल्या साईनगरीमध्ये असेल. खूप मजा येते. आपको अच्छा लग रहा है ना? बोला ओम साईराम. साईराम साईराम. आत्ता नाश्त्याच्या हॉलवरती पोहोचलोय. हे आमचे वाडेकर दादा. फायनली आमचे साईराम आणि आम्ही पोहोचलोय आमच्या या हॉल्टवरती. साईराम तिकडं. साईराम
बोला साई बाबा की. नाताच आहे तुम्ही पण पावर दाखवा बोला साई बाबा की.
साईराम भावांनो. फायनली आम्ही आता जय मल्हार म्हणजे खंडोबा मंदिरात पोहोचलो आणि आमची पालखीचा पदयात्रेची समाप्ती झाली आहे. आता चाललोय थेट बाबांच्या चरणी नतमस्तक व्हायला आणि पुढच्या वर्षी अशी शक्ती बळ आणि आम्हाला उत्साह दे पुढच्या वर्षी नक्की यायला. आमचे जयेश दादा पण खूप आम्हाला सपोर्ट केला या गोष्टींसाठी. काय वाटतं दादा, कसं वाटतं 25 वर्ष? मस्त मस्त. गुरुदत्त मंडळाच्या माध्यमातून मी माझं 20 वर्ष इथून कंप्लीट करत आहे. तर खूपच 7 दिवस कसे गेले काय कळालंच नाही. आणि त्यात आमचे यूट्यूबर बोला, ब्लॉगर बोला, खूप सगळ्यांना सगळे शॉट घेतो. जय राहुलदा. जय साईनाथ. हे आमचे राहुलदा, वकील साहेब, हे यांचे भाऊ बंधू. सो चला आपण जाऊया आता मंदिरात. चला. ओम साईराम. साईमयी रात्र मित्रांनो, आज साई पालखीची शेवटची रात्र. या 7 दिवसांच्या प्रवासात प्रत्येक हात, प्रत्येक पावलांनी भक्ताच्या मनात आठवणी आणि अनुभूती सोडून गेली. कित्येक माणसांनी प्रेम भक्तीने सहभागी झाले आणि त्याचं फळ आज मात्र त्यांना भेटणार. म्हणजेच आज आपल्या सद्गुरू साईनाथाचं दर्शन होणार. ती एक वेगळीच अनुभूती आहे. 7 दिवस ज्या कष्टाने, ज्या मेहनतीने आपण पायी पदयात्रा पार करतो त्याचं आज आपल्याला फळ भेटणार. आज एका बाजूला मन भरून आनंदाने वाहत आहे, कारण वर्षाचा नंतर बऱ्याच दिवसांनी बाबाचं दर्शन होणार. पण दुसऱ्या बाजूला मनात हळूहळू पण होत आहे, कारण आज साईबंधूंसोबतची शेवटची रात्र. ज्या साईबंधूंसोबत पहिल्या दिवसापासून ते 7 दिवसांपर्यंत प्रत्येक अनुभव, प्रत्येक गोष्टी या एकमेकांच्या सोबत केल्या, एकमेकांसोबत राहिलो, एकमेकांसोबत भजने म्हणाली. आज त्याची शेवटची ही रात्र. आज प्रत्येक पदयात्री तुझं दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला लागेल आणि असंख्य ज्या 7 दिवसांमध्ये ज्या आठवणी आहेत, जे अनुभव आहेत ते मात्र सोबत घेऊन जाईल. बाबा, तुला एकच मागणं आहे. गेली 25 वर्ष या पदयात्रेचा रथ असाच पुढे चालला आहे. आम्हाला बळ दे, आम्हाला शक्ती दे की आयुष्यभर हा रथ आम्ही असाच चालू ठेवू पुढे. बाबा, तुला एकही मागणं आहे की आमच्या सर्व पदयात्रेंनावर, सर्व साईप्रेमींना तू असाच सुखी ठेव. प्रत्येक वर्षी तुझ्या दर्शनाची ओढ मात्र मला लागू दे. आणि नक्की सांगतो साई, तुझ्या पदयात्रेमध्ये मला समावेश करून घे. आजचा दिवस हा आमचा शेवटचा दिवस. पुढच्या वर्षी आम्ही नक्की बाबा तुझ्या दर्शनाला येऊ. तोपर्यंत ओम साईराम.